हे पाहू शकता आपला जो पंप आहे, पाहू शकता एवढा जे आहे सध्या पाणी मारतोय। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपल्या शेतामध्ये हा जो काही CRI कंपनीचा सोलर पंप आपण बसवला आहे। तर हा सौर पंप जो आहे प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत आपण ऑनलाईन केल्यानंतर आपला काही दिवसांमध्ये हा सौर पंप मिळाला आहे। फक्त याच्यामध्ये थोडीशी या कंपनीची अडचण अशी आहे ती तुम्हाला नंतर मी व्हिडिओच्या शेवटला सांगेल। तर हा पंप जो आहे एकदम ब्रँडेड असा हा सौर पंप आहे। याच्यामध्ये हा पंप कसा चालतो, आपण जो आहे हा पंप कोणत्या विहिरीमध्ये टाकला आहे का बोरमध्ये टाकला आहे याच्याबद्दलची संपूर्ण आपण माहिती पाहणार आहोत। याच्यामध्ये काय काय आपलं फीचर्स आणि काय काय सुविधा याच्यामध्ये आपल्याला मिळतात याच्याबद्दलची संपूर्ण या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला समजून जाईल की आपल्याला कोणत्या कंपनीचा सोलर पंप घेणं जे आहे अत्यावश्यक आहे, किंवा कोणता पंप जो आहे एक नंबर किंवा भारी पद्धतीने जो चालवतो। तर पाहू शकता हा आपला गहू आहे आणि या गव्हामध्ये आपण इथं जे आहे पाहू शकता हा सोलर पंप इथं लावलेला आहे। हा इन्स्टॉल करून आता जवळपास आपल्याला 5 ते 10 दिवस झाला आहे। हा पंप आपण 5 दिवसापासून वापरत आहोत। तर हा पंप पाहू शकता आपण इथं आपल्या जे काही बोरवेल आहे शेतामधलं याच्यामध्ये टाकलेलं आहे। बोरवेलमध्ये टाकलेलं आहे। तर आपण ह्याचं कंट्रोलर आणि प्लेट किंवा जे काही संपूर्ण ह्याची जी आहे माहिती आपण पाहूया। याच्यासोबत आपल्याला जे काही केबल येतं, आता इथं आपण जे केबल टाकलं आहे हे दुसऱ्या कंपनीचं आहे, कारण आपल्याला हे केबल जे आहे बोरवेलमध्ये टाकल्यामुळं केबल हे कमी पडलं होतं। तर ह्याचं जे केबल असतं तेही CRI कंपनीचं आपल्याला दिलं जातं। आता इथं पाहू शकता इथं जे काही स्टील वापरलं आहे किंवा लोखंड वापरलेलं आहे, तर हे जे आहे JSW या कंपनीचं म्हणजे एकदम बेस्ट क्वालिटीचं जे आहे मटेरियल यासाठी वापरलेलं आहे। इथं पाहू शकता हा जो काही आपला कंट्रोलर आहे, इथं पाहू शकता हा CRI पंप्स या कंपनीचा पंप जो आहे किंवा कंट्रोलर आपल्याला याच्यासोबत आलेला आहे। आणि याच्यासोबतची जी काही मोटर आहे ही देखील CRIचीच आहे। इथं पाहू शकता संपूर्ण माहिती आपल्याला इथं प्लेट जे आहे किती पॉवर जनरेट करत आहेत किंवा जे काही टेम्परेचर आहे सध्या वातावरणामधलं हे जे काही संपूर्ण माहिती इथं आपल्याला दाखवत असते। इथं पाहू शकता लॅटिट्यूड म्हणजे लोकेशन देखील इथं दाखवलं जात आहे, तारीख वार दिनांक अशा प्रकारे अशी संपूर्ण माहिती याच्यामध्ये दाखवली जात आहे। तर मित्रांनो पाहू शकता हे जे काही प्लेट आहेत ह्या फक्त दुसऱ्या कंपनीच्या प्लेट आहेत। आता इथं आपल्याला तुम्हाला दाखवायचं झालंच तर इथं 2 मिनिट, इथं पाहू शकता हा जे काही प्लेट आहेत हे आपल्याला अल्पेक्स या कंपनीच्या जे आहे प्लेटा पाहायला मिळतात। तर प्लेटा देखील एकदम मजबूत आणि टिकाऊ अशा प्लेट आहेत। एकदम पाहू शकता एकदम डार्क ब्लॅक आहेत। त्याच्यामुळे हा जो काही मोनोक्रिस्टलच्या प्लेट असल्यामुळे याच्यामध्ये करंट जो आहे तो खूप अगदी जास्त प्रमाणात तयार केला जातो। आता पहिलं जे होतं सोलर त्याच्यामध्ये प्लेटा जरा जास्त यायच्या 5 HP, परंतु आता याच्यामध्ये 9 प्लेटमध्येच हे जे काही सोलर येत आहे। त्याच्यानंतर इथं जे आहे पाहू शकता इथं खाली आपल्या सोलरला अर्थिंग दिलेलं आहे, जे की वीज किंवा काही पडली तर याच्यामधून आपल्या सौर पंपाचं काहीही नुकसान होणार नाही, यासाठी हा जो काही अर्थिंग याला दिलेली आहे। तर आता पाहूया आपण हा सोलर पंप चालू करतो आणि चालू केल्यानंतर हा पंप कसा पाणी मारतो हे आपण पाहणार आहोत। आता सध्याच्या घडीला जर आपला पंप विचार केला तर आपण बोरवेलमध्ये फक्त 90 फुटावरती सोडलेला आहे। तर आता आपण हा सोलर जो आहे चालू करण्यासाठी इथं पाहू शकता खालून बटन आहे याचं एकदम असं आडबाजूला इथं ज्याचं बटन आहे ते दिलेलं आहे, जेणेकरून कोणीही इथं चालू करून जाणार नाही। तर इथं पाहू शकता आता सध्या मोटर पंप बंद आहे दाखवत आहे। तर आपण आता पंप चालू केलेला आहे। पंप चालू केल्यानंतर पाहू शकता आपलं जे काही बोरवेल आहे याच्यामधून पाणी अगदी 1 मिनिटामध्ये बाहेर येईल। हे पाहू शकता आपला जो पंप आहे पाहू शकता एवढा जे आहे सध्या पाणी मारतोय। तर आपल्या बोरवेलला एवढं काही पाणी नाही खास, परंतु जे काही चालू केल्यानंतर अगदी 10-15 मिनटं हा पंप हा एवढ्या स्पीडनं आणि एवढ्याच ताकदीनं जो आहे काम करतो। पाहू शकता तितकं पाणी या बोरला येत आहे। आता वैयक्तिक मी वापरत आहे त्याच्यामुळं अनुभव असा सांगतो आहे की CRI कंपनीचं जे काही मटेरियल आहे एकदम बेस्ट क्वालिटीमधून जे आहे बनवलेलं आहे। पाहू शकता हा आपला जो काही पाणी आहे पंप कसा मारतो आहे। त्या बोरवेलला थोडंसं पाणी कमी असल्यामुळं लवकरच पाणी याच्यामधलं निघतं, किंवा आपण हा फक्त 90 फुटावरती विहिरीचा पंप असल्यामुळे हा 90 फुटावरती सोडलेला आहे, तर तो जास्त वेळ काही चालत नाही। तर पाहू शकता इथं संपूर्ण माहिती इथं दाखवली जात आहे। प्लेटचं जे काही व्होल्टेज किती आहे किंवा मोटर किती व्होल्टेज कंझ्युम करते, त्यानंतर टेम्परेचर पाहू शकता, पंप किती HPचा आहे, तुमचं लोकेशन, त्याच्यानंतर जे काही
तारीख असेल ती दाखवत आहे. पाहू शकता आणखीन ही पंप आपला चालू आहे. पाहू शकता थोडंसं पाणी कमी झालं आहे. आता पाहू शकता पंप बंद झाला आहे, म्हणजेच आपलं जे हे पाणी निघलेलं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा पंप एकदम मस्त असं पाणी जे आहे देत आहे. याच्यामध्ये आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे की हा पंप जो आहे तुम्ही तुमच्या मोबाईलवरती चालू किंवा बंद जे आहे करू शकता. तर तो पंप चालू बंद कसा करायचा ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया, कारण सध्या आता माझ्याकडे एकच मोबाईल असल्यामुळे ते तुम्हाला दाखवणं शक्य नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा जो काही सौर पंप आहे CRI कंपनीचा अगदी मस्त असा चालतो, कारण आपण याचा वापर स्वतः आपण शेतामध्ये करत आहोत. आपल्याकडे आणखीन एका कंपनीचा पंप आहे जो की एकोजन कंपनीचा आहे. त्याच्याबद्दलची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आजचा कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि तुम्ही तुमच्या शेतामध्ये कोणता सौर पंप बसवणार त्याच्याबद्दल आम्हाला कमेंटमध्ये नक्की माहिती सांगा. पण आता वैयक्तिक मी वापरतो CRIचा, तर एकदम असा मस्त असा ब्रँडेड असा पंप आहे. त्याच्यामध्ये कोणताही आणखीनही प्रॉब्लेम आलेला नाही. तर मित्रांनो, मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण जे आहे याच्यामध्ये एक क्लू म्हणजेच की जे काही माहिती महत्त्वाची होती ती सांगायचं म्हणजे फक्त या कंपनीचं जे काही सोलरचं मटेरियल आहे ते थोडंसं लेट येतं, कारण मी ऑनलाईन करून पैसे भरल्यापासून मला जवळपास 9 ते 10 महिने हा पंप मिळाला नव्हता. परंतु असू द्या, आपल्याला जर थोडा लेट भेटला तरी पण पंप असा एकदम बेस्ट क्वालिटी आहे. त्यामुळं काही म्हणजे याच्यामध्ये दुःख मानून घ्यायची गोष्ट नाही आहे मित्रांनो, कारण लवकर भेटून बी काय उपयोग नाही, कारण मटेरियल जर चांगलं नसेल तर तो पंप किती दिवस चालणार आहे असा विषय. तर मित्रांनो, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तो एकोजनचा पंप कसा चालतो किंवा तो पंप कसा आहे याच्याबद्दलची आपण माहिती सांगणार आहोत. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि थोडासा व्हिडिओ लेट आला त्याच्याबद्दल सॉरी. तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र मित्रांनो.